हॅलो मित्रांनो, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण HTMLचा कोर्स चालू केलेला आहे, ते पण बिगिनिंगपासून ते ॲडव्हान्स लेवल सगळं आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय असतं, त्यामध्ये तुम्हाला त्याचा सिंटॅक्स जो असतो तो सांगितला आणि त्याचा जो डॉक्युमेंट असतो तो कसा लिहितो आपण HTMLमध्ये तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर डे 1च्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर HTML आपल्याला चालू करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्याचा जे बेसिक कन्सेप्ट असतात ते माहिती पाहिजे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच कन्सेप्ट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल कोडिंग करायची आहेत आणि ती कोडिंग कोणत्या लँग्वेजमध्ये, तर HTMLमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणते बेसिक एलिमेंट्स असतात किंवा टॅग्स असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर नेक्स्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML टॅग्स आणि त्याचे एलिमेंट्स काय असतं याबद्दल बघणार आहोत. जसं की मी आहे, तर माझी ओळख कशावरून आहे? माझ्या नावावरून, विजय. तशीच प्रत्येक लँग्वेजची एक ओळख असते आणि त्या ओळख म्हणजेच त्याचा सिंटॅक्स. तर त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो किंवा कसं लिहितो कोडिंगमध्ये. तर तसंच आपण HTMLला कसं लिहितो त्याचे काही बेसिक्स आपल्याला माहीत पाहिजे. जसं की टॅग काय असतं HTMLमध्ये? अ टॅग इज अ कीवर्ड सराउंडेड बाय अँगल ब्रॅकेट्स. तर हे जे अँगल ब्रॅकेट्स असतात याच्यामध्ये आपण टॅग लिहित असतो. जसं की एक्झाम्पलमध्ये जर बघायचं झालं तर पी टॅग म्हणजे हा पॅरेग्राफसाठी वापरला जातो. त्यानंतर H1 टॅग हा हेडिंग टॅग आहे, आपण हेडिंगसाठी वापरला जातो. त्यानंतर डिव टॅग, तर एखादा डिव्हिजन आपल्याला क्रिएट करायचा असेल तर त्याच्यासाठी हा वापरला जातो. त्यानंतर इमेज टॅग, आपल्याला जर वेब पेजवरती एखादी इमेज दाखवायची असेल तर त्याच्यासाठी आपण इमेज टॅग वापरतो. तर असे काही टॅग्स असतात. तर टॅग आपण या अँगल ब्रॅकेटने दाखवत असतो. त्यानंतर टॅग्सचे 2 टाईप आहेत. तर पहिला टाईप आहे पेअर टॅग आणि दुसरा आहे सेल्फ क्लोजिंग टॅग्स. तर पेअर टॅग हा ओपनिंग प्लस क्लोजिंगवरती असतो. ओपनिंग त्याची अशी असते आणि क्लोजिंग असं लिहितो आपण त्याला. तर हा झाला ओपनिंग प्लस क्लोजिंग. तर याला बोलता आपण पेअर टॅग. त्यानंतर सेल्फ क्लोजिंग टॅग कसा राहतो? तर सेल्फ क्लोजिंग टॅगमध्ये तो सिंपल राहतो असा, त्यामध्ये ही लाईन नसते क्लोजिंग लाईन, नो क्लोजिंग नीडेड. पेअर टॅगचे एक्झाम्पल बघायचं झालं तर त्यामध्ये पी टॅग येतो, दिस इज माय पॅरेग्राफ. तर दिस इज माय पॅरेग्राफ हे सेंटेन्स जे आहे ते आपल्या वेब पेजवर दिसणार आपल्याला. त्यानंतर H1 टॅग, तर H1 टॅगमध्ये दिस इज अ हेडिंग. तर हेडिंगचा टॅग आहे हा H1, सगळ्यात मोठा टॅग असतो. तर हा हेडिंगसाठी वापरला जातो. त्यासाठी तुम्ही जर प्रिंट केला तर तुम्हाला वेब पेजवरती दिसणार की दिस इज माय हेडिंग, मोठ्या हेडिंगमध्ये दिसणार. त्यानंतर सेल्फ क्लोजिंग टॅग्स, तर सेल्फ क्लोजिंग टॅग जसं की त्याचे एक्झाम्पल आहेत इमेज टॅग, तो सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. त्यामध्ये BR टॅग राहतो आणि HR टॅग. तर हे टॅग आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, याचे एक्झाम्पल पण बघणार आहोत. तर सध्याच तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजेत की टॅग्स कसे राहतात, ओपनिंग आणि क्लोजिंग. आता याच्यानंतर टॅगचं झालं, त्यानंतर एलिमेंट काय राहतं HTMLमध्ये? एलिमेंट आपण कशाला बोलत असतो? तर आपण जे टॅग बघितले त्या टॅगमध्ये ओपनिंग टॅग प्लस कंटेंट प्लस क्लोजिंग टॅग यालाच आपण एक एलिमेंट बोलत असतो. तर यामध्ये जसं की एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे मी एक पी टॅग घेतलेला आहे, त्यामध्ये मला प्रिंट करायचं आहे हॅलो वर्ल्ड वेब पेजवरती आणि एक क्लोजिंग टॅग दिलेला आहे. तर हे पूर्ण मिळून तुम्हाला एक एलिमेंट भेटेल. हे पूर्ण लिहून तुम्हाला एक एलिमेंट भेटेल. जसं की ओपनिंग टॅग लिहिला आपण, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे प्रिंट करायचं आहे पेजवरती तो आपण टेक्स्ट लिहिणार आणि त्यानंतर क्लोजिंग टॅग देणार. तर हे तुमचं हॅलो वर्ल्ड तिथे प्रिंट होणार. यालाच आपण पूर्ण ओपनिंग टॅग बोलत असतो, नाही सॉरी एलिमेंट बोलत असतो. त्यानंतर काही कॉमन टॅग आहेत HTMLचे, जे की युअर फर्स्ट टूल बॉक्स असं त्यांना आपण बोलतो. तर वन बाय वन आपण सगळे बघूयात कोडिंग सहित. तर सगळ्यात पहिले येतो आपला हेडिंग टॅग. तर हेडिंग टॅग काय काय राहता? तर टोटल 6 टाईपचे हेडिंग टॅग्स आपण HTMLमध्ये वापरतो. तर H1, H2, H3, H4, H5 आणि H6 असे हे 6 हेडिंग टॅग्स आहेत. तर त्याच्यामध्ये H1 हा सगळ्यात मोठ्या हेडिंगसाठी वापरला जातो. त्यानंतर H2,
त्यानंतर तिसऱ्या हेडिंगसाठी H3, त्यानंतर फोर्थसाठी H4 आणि त्यानंतर H5 आणि सगळ्यात स्मॉलेस्ट हेडिंगवाला राहतो H6. तर H6 हा सगळ्यात कमी वापरला जातो. तर त्याच्यामध्ये जेव्हा पण आपण एक वेब पेज बनवतो किंवा एक वेबसाईट बनवतो तर त्याच्यामध्ये फक्त हेडिंग टॅग जो असतो आपला H1 तो फक्त एकदा देतो आपण टायटलसाठी. त्यानंतर सगळं P टॅगमध्ये लिहितो, म्हणजेच पॅरेग्राफ टॅगमध्ये साधा टेक्स्ट लिहित असतो. तर हे टॅग आपण प्रिंट करून बघूया एकदा काय रिझल्ट येतो. तर आपल्याला जायचं आहे VS कोडमध्ये. तर तुम्ही सगळ्यात पहिले VS कोड ओपन करून घेणार. आपण जी फोल्डर बनवली होती ती फोल्डर ऑलरेडी क्रिएट झालेली असेल इथे. तुम्हाला फक्त इथे येऊन न्यू फाईल क्रिएट करायची आहे आणि फाईलला नाव द्यायचं आहे heading.html. तर .html ने आपण फाईल सेव्ह करत असतो. तर ही आपण त्या HTML कोर्सच्या ह्याच्यामध्ये आपण सेव्ह करणार. तर इथे फाईल सेव्ह केलेली आहे आपण हेडिंगची. तर याच्यामध्ये आपल्याला हेडिंग प्रिंट करायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपण कालचं डॉक्युमेंट लिहून घेऊ, पूर्ण डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर कसं असतं ते. तर सगळ्यात पहिले आपल्याला डॉक टाईप लिहायचं आहे, HTML असतो ते. त्यानंतर लिहायचं आहे HTML. तर HTMLचा टॅग येईल, यामध्ये सगळं आपण लिहिणार. तर सगळ्यात पहिला असतो आपला हेड टॅग. इथे हे VS कोड ऑलरेडी सजेस्ट करतो तुम्हाला टॅग्स. त्यानंतर हेडमध्ये आपण टायटल देणार. तर टायटल देणार आपण इथे हेडिंग्स इन HTML. तर हे आपण त्याला टायटल देणार. त्यानंतर बघितला होता आपण बॉडी टॅग. तर बॉडीमध्ये आपण हे सगळं लिहित असतो बॉडी टॅगमध्ये. तर बॉडी टॅगमध्ये आपल्याला सगळे हेडिंग टॅग आपण प्रिंट करून बघूया. तर सगळ्यात पहिले आपण घेऊ H1 हेडिंग. तर H1 हेडिंग घेऊया. त्यामध्ये आपल्याला प्रिंट करायचं आहे दिस इज H1 हेडिंग. तर हे तिथे आपल्याला प्रिंट होऊन दिसणार. तर तुम्ही इथे जाऊन त्याला बघू पण शकता. तर असं तुम्हाला H1 हेडिंग दिसेल तिथे वेब पेजवरती आपल्या. तर दिस इज H1 हेडिंग. आणि आपण जे हेडिंग इन HTML टायटलमध्ये दिलेलं होतं ते सगळ्यात इथे वरती दिसेल तुम्हाला. त्यानंतर दुसरं प्रिंट करून बघूयात आपण H2 टॅग. तर H2 टॅगमध्ये लिहूयात दिस इज H2 हेडिंग. त्यानंतर H3 मध्ये पण दिस इज H3. तर याच्यामध्ये फरक काय आहे, फक्त साईजचा फरक येतो या सगळ्या हेडिंग्समध्ये. H1 पासून ते H6 पर्यंत साईज बदलत जाते त्यांची. तर असं हे आहे. तर आपण 1 बाय 1 सगळे प्रिंट करून बघूयात. तर माझ्या सोबत तुम्ही पण प्रिंट करा, प्रॅक्टिस करा, तुमची पण प्रॅक्टिस होईल. तर इथे सिंपल आपण हा झाला आपला H4. त्यानंतर देणार आपण H5. तर H5 हा झाला आपला H5. आणि लास्ट H6 हा सगळ्यात स्मॉल प्रिंट होणार. H6. तर इथे
कंट्रोल एस सेव्ह करून घेऊया आणि रन करूयात. तर इथे रन केल्यानंतर आपल्याला हे सगळे हेडिंग्स दिसतात इथे, की हा H1चा हेडिंग सगळ्यात मोठा, त्यानंतर H2चा हेडिंग, त्यानंतर H3चा हेडिंग, त्यानंतर H4, H5 आणि H6 सगळ्यात स्मॉल. तर आपण जनरली याच्यामध्ये हेडिंग्समध्ये H1चा यूज करतो, त्यानंतर H2चा यूज करतो. जसं की आपल्याला सगळ्यात पहिले जर तुम्हाला वेब पेजवरती जर टायटल द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण फक्त एक H1चा हेडिंग यूज करत असतो. त्यानंतर सब टायटल राहता काही, त्याच्यामध्ये आपण H2चा यूज करतो आणि रेग्युलर टेक्स्ट जर तुम्हाला लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही H3चा यूज करू शकता. तर असे हे झाले हेडिंग्स. तर हेडिंग्समध्ये हे 6 टॅग येतात. तर हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत स्वतःवरून आणि स्वतःला कोडिंगमध्ये प्रॅक्टिस करायची आहेत आणि रन करून बघायचा आहे कोड. तर हे झाले आपले 6 हेडिंग टॅग्स. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरे टाईप्सचे टॅग सगळेच टॅग बघणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट्स वगैरे जे आहेत ते सगळे बघणार आहोत. तर हा झाला आपला डे 2. याच्यामध्ये आपण जे पण एलिमेंट्स काय राहतं आणि त्याचे टॅग्स कोणकोणते राहतात, टॅग्स कसे लिहायचे, टॅग्स कसे प्रिंट करायचे, कोड कसा रन करायचा आणि वेब पेजवरती कसं डिस्प्ले करायचं याच्याबद्दल बघितलं आहे. तर अशीच ही सिरीज कंटिन्यू राहील. तर आपल्या जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.